भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणात पीडित तरुणी आणि तरुण पोलिसात हजर झाले। त्यामुळे आता नवनवे खुलासे होत आहेत। त्या तरुणीनं अपहरण झाल्याचा जो आरोप करण्यात आला होता तो फेटाळून लावला। तिचं म्हणणं आहे की मी माझ्या इच्छेनं झहीरसोबत पळून गेली। तरुणीने हे स्पष्ट केलं। तिकडे प्रतिज्ञापत्र सुद्धा तिनं पोलीस स्टेशनमध्ये सादर केलं। आज तिच्या कुटुंबियांकडून हे अपहरण असल्याचा दावा केला जात असला तरी आमची मुलगी आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत आज त्यांनी आंदोलन केलं। मुलीचा नवा जबाब दबावातून असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। भिगवण कथित अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट। अपहरणाचा दावा तरुणीनं फेटाळला। झहीरसोबत स्वतःच्या मर्जीनं गेल्याचा खुलासा। मी माझ्या स्वतःच्या चौकशीने त्याच्यासोबत आले, मग तिथं आल्यावरती त्याच्यासोबत गेले। तरुणीच्या कुटुंबियांचा पोलीस ठाण्यासमोर आक्रोश। आज माझी गेली उद्या तुमची जाईल, ही तुमची पण मुलगीच आहे, हिला जाऊन देऊ नका, आपल्या ताब्यात घ्या। फक्त तिच्या दबाव आहे। पोलिसांनी आम्हाला फक्त ते 2 तास आमच्या ताब्यात द्यावं, आम्ही ते आमच्या पद्धतीने करतो। नाही, मला नाही घरी जायचं, मला त्याच्यासोबत जायचं। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरच्या भिगवणमधील रहिवासी असलेल्या याच तरुणीच्या अपहरणावरून वातावरण तापलं। अखेर गुरुवारी मध्यरात्री ही तरुणी पोलिसांसमोर हजर झाली। तसंच तिनं पोलिसांना एक प्रतिज्ञापत्र दिलं। गेल्या काही वर्षापासून झहीर शेख या तरुणासोबत माझे प्रेमसंबंध आहेत। या नात्याबद्दल घरच्यांना पूर्वकल्पना दिली होती, पण घरच्यांनी त्याला विरोध केला। कुटुंबीय तिच्या इच्छेविरोधात दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होते। या दबावामुळे आणि परस्परांवरच्या विश्वासामुळे स्वतःच्या राजी खुशीनं आणि मर्जीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला। मी पूर्णपणे सज्ञान असून मला माझ्या आयुष्याविषयी स्वतंत्र निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे, असं तिनं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। मी बाजारपेठेत गेलेलो खरेदी करण्यासाठी, मी, माझी आई आणि भाऊ। तर मी झहीर शेख यांना फोन केलेला की आम्ही जाणार आहे म्हणून बाजारपेठेत, म्हणून माझ्या भावाच्या फोनवरती। तर जाणार आहे म्हणून सांगितलं होतं, तर तुम्ही या म्हणून तिथं रिसेट गेस्ट हाऊसपाशी आनंद हॉटेलच्या पाठीमागे। तर आम्ही बाजारपेठेत गेलतो। तर मग येताना तिथं तोपर्यंत ते थांबले होते ते तिथं। तर मग मी माझ्या स्वतःच्या चौकशीने त्याच्यासोबत आले, मग तिथं आल्यावरती त्याच्यासोबत गेले। तरुणीच्या कुटुंबियांनी मात्र तरुणीचा दावा फेटाळलाय। तिचं अपहरण झाल्याचा तिच्या कुटुंबियांचा दावा आहे। आम्ही शॉपिंग करून लग्नाची घरी निघालो होतो, तर त्यांनी आम्हाला आनंद हॉटेलच्या पाठीमागे विषमगृह शेजारी गाडी थांबवून त्यांनी आमच्या डोळ्यात चटणी टाकून आमच्या तिघांना मारहाण करून माझ्या बहिणीला बळजबरीने उचलून गाडीत टाकले आणि तो तिथनं फरार झाला। तुम्ही त्यावेळेस त्याला विरोध केला नाही का? काय झालं होतं ते? चटणी टाकल्यामुळे आम्हाला पुढे समोर काही दिसलंच नाही, तरी आम्ही त्याला धरायचा प्रयत्न केला, तर त्यांनी आम्हाला हाणमार केली। पुरीची आई स्वतः सांगते, ज्यावेळेस पोरगी 12 वर्षाची त्यावेळेसपासून पुरी तिला 12 वर्षाच्या मुलीला तिची आई किंवा आजी टोरीत होती, लक्षात ठेवा। आजोबा नाही, मग तिला सरळ सरळ सांगण्यात जातंय की तुझा लहान भाऊ आहे, त्यांना आम्ही मारून टाकणार, तुझ्या आईला मारणार। आणि ती जात अशी आहे की त्या पुरीला माझ्या मुलीला खरंच वाटणार ती गोष्ट, कारण ती जातच तशी की मारू पण शकते। या 4 दिवसांपूर्वी या तरुणीच्या अपहरणाची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात दाखल केल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या। पोलीस स्टेशन बाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं। त्यावेळी तरुणीनं एक व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडली। मात्र त्यावेळी तिची वक्तव्य आणि आत्ताची वक्तव्य यात तफावत असल्याचं आढळून येतंय, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। मी वैष्णवी राजा उटोळे, मी झहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेमसंबंधात आहे। तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही, मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली। माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही। तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन गेले आणि मी माझ्या मर्जीने आले। नाही, मी माझ्या मर्जीने व्हिडिओ काढलाय। आम्ही बातम्या बघत होतो त्यावेळेस मला समजलं असे आरोप केलेत म्हणून, तर ते सगळे खोटे आहेत। ते माझ्या मर्जीने मी व्हिडिओ केले तिथं, त्यामुळे ते सगळे खोटे। आम्ही 1 वर्षापासून संपर्कात होतो, पण ओळख आमची आधीपासून होती। आणि 9 वर्ष झालं मी रिलेशनमध्ये। 9 वर्षापूर्वी ती 5वीला होती।
11 वर्षाची मुलगी अशी होऊ शकता का तुम्ही सांगा. आणि दुसरी गोष्ट, आजच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं भावाच्या मोबाईलवरून फोन केला. तर भावाच्या मोबाईलचा तुम्ही कॉल रेकॉर्ड काढा आणि ती काय बोलली, ती बोलली का त्या मोबाईलवरून बघा. आणि आता 1 वर्ष म्हणते. म्हणजे ह्या हेड्यामध्ये किती तथ्य, किती दबाव आणलाय तिच्यावर, ह्या हेड्यावरूनच दिसतंय आपल्याला. 21 वर्ष वय तिचं पूर्ण झालंय. तर 21 वर्ष वय तिचं आहे आणि 21 वर्ष वय असतानाच तिनं व्हिडिओ दिलाय की 9 वर्षापासून माझे याचे संबंध आहेत. त्यामुळं आता कुणाची वाट न बघता पोलिसांनी त्या व्हिडिओचा आधार घेऊन आता तिचं स्टेटमेंट घेण्याचं कारणच नाही. कारण आता ती स्टेटमेंट जाणीवपूर्वक देते आहे. कारण नोटरीमध्ये त्यांनी लिहिलं की 1 वर्षापासून संबंध आहे. कारण परत विषय अत्यंत विचारानं परत नोटरी केलेली आहे. जेव्हा तिनं व्हिडिओ तयार केला तेव्हा तिच्या मनात काहीच नव्हतं. तिच्यावर आमचा तर कोणाचा दबाव असण्याचं कारणच नाही. दबाव तर तिकडच असू शकतो. त्यामध्ये तिनं स्पष्टपणे सांगितलं की 9 वर्षापासून माझे संबंध आहेत. त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती. परंतु नेमका जे त्याची आई, घरचे जे सदस्य आहेत त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे, ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत. या संपूर्ण प्रकरणात स्थानिक आमदार राहुल कुल यांची तरुणाकडच्या कुटुंबाला फूस असल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबाकडून करण्यात येतोय. ह्याच्या सगळ्या राहुल कुल यांचा सपोर्ट आहे या अझरभाई शेख यांना. त्याच्या दबावाखाली माझी आज मुलगी इथनं जाते, हिंदू समाज जागा होऊ दे हो एवढी माझी इच्छा आहे की ह्या जाती धर्मात कधी आपली मुलगी जाऊन देऊ नका. आज माझी गेली उद्या तुमची जाईल. आज रात्री 2 वाजता स्टेटस काय टाकतोय? एवढी मस्ती, एवढा माज येतो कुठून? कुणाशी हा एकनिष्ठ आहे? कोण ह्याला पाठबळ देत आहे असली प्रकरण करण्याला? ह्यानं स्टेटस ठेवलाय आणि काही थोड्या वेळानंतर तो मुलगा आणि मुलगी पोलीस स्टेशन बारामतीला हजर झालेत. पोलीस स्टेशन बारामतीला हजर होण्यापूर्वी त्याने एक नोटरी तयार केली आहे. पोलिसांनाही सापडत नाहीत. म्हणजे नोटरीवाल्यानं कसे गेले? नोटरीवाला ह्यांना कोणी मिळवून दिला? हे तर नवीन मुलं आहेत, ह्यांना काही एवढं बाहेरचं माहीत नाही. नोटरीवाल्यावर पण गुन्हा दाखल केला पाहिजे. मुळात या कोण आरोपी आहे त्याला मी ओळखत नाही. गुन्हा भिगवण तालुका इंदापूर इथे घडलाय. मुलगी बारामतीमध्ये हजर झालेली आहे आणि त्यामुळे कुणी कुणाचं स्टेटस ठेवावं आणि त्यामुळे कुणावर आरोप करावे याचा कुठलाही सुतराम संबंध मला समजत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कुणी स्टेटस ठेवल्यामुळे कुणाला आरोप करावे असं जर कोण करत असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी राजकारण केलं जाते असं माझं मत आहे. या तरुणीला वडील नाहीयेत आणि जमिनीचा 7/12 तिच्या नावावर आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधत गोपीचंद पडळकर यांनी मोठा दावा केलाय. आता ह्या मुलीच्या नावावरती 7/12 आहे हे आम्ही तुमच्यासमोर पुराव्यानिशी बोलतोय. ह्यांचं षडयंत्र तुम्ही बघा. ह्या मुलीला वडील नाहीत, तिचं जबाबदार घरात कुणीच नाही. लहान भाऊ आहे, आई आहे, विधवा आहे. तिचं लग्न ठरलंय, 22 तारखेला तिचं लग्न होतं आणि असा बाका प्रसंग ठरवून प्लॅनिंग करून एका या कुटुंबावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला गेला आहे. सध्या या प्रकरणातील प्रत्येक अँगलचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. तरुणीला घरी जायचं नसल्यानं तिला महिला केंद्रात नेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तरुणीची वैद्यकीय तपासणीही झाली असून त्याचा अहवाल येणं बाकी आहे. तरुण पोलिसांच्या ताब्यात असून त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. दुसरीकडे आमची मुलगी आम्हाला परत द्या असा तिच्या आईचा आक्रोश कायम आहे. या प्रकरणी पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुमित सुनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.